तर चला तर आज आपण चित्रपदकोश शिकूयात। याच्या माध्यमातून आपल्याला घरातील महत्त्वपूर्ण वस्तूंबद्दल माहिती होणार आहे। बघा आता, द्वार म्हणजेच दार, रंगवल्ली म्हणजेच रांगोळी, त्यानंतर पादकट म्हणजेच पायपुसणी, प्रधान कक्ष म्हणजेच मुख्य हॉल, त्यानंतर जवनिका म्हणजेच पडदा, पर्यंक म्हणजेच पलंग, तल्प म्हणजेच बिछाना मॅट्रेस, उपधान म्हणजेच उशी, आच्छादक म्हणजेच पांघरुण, समीकरह म्हणजेच इस्त्री, शालनयंत्र म्हणजेच वॉशिंग मशीन, पुष्पाधानी म्हणजेच फ्लॉवर पॉट, पाकशाला म्हणजे स्वयंपाकघर, भोजनपीठम म्हणजेच डायनिंग टेबल, जेवणाचा टेबल, वायुचुल्ली म्हणजेच गॅसवर चालणारी शेगडी, पात्रम म्हणजेच भांडे, दरवी म्हणजेच पळी, त्यानंतर मिश्रक म्हणजेच मिक्सर, त्यानंतर स्थालिका म्हणजेच थाळी, आणि त्यानंतर कटाहा म्हणजेच कटोरा अर्थात वाटी। तर अशा प्रकारे हा चित्रपदकोश आहे। जर आपल्याला आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।